हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत। कुठल्याही पार्टीमध्ये नॉनव्हेज असलं की व्हेजिटेरियन लोकांसाठी काय करायचा हा मोठा प्रश्नच असतो, नाही का? ही आजची जी रेसिपी आहे ती हा तुमचा प्रश्न असा पटकन सोडवेल। ती म्हणजे बटाट्याचं कालवण। करूया सुरुवात मग, चला। बटाट्याच्या कालवणासाठी आपण इथे घेतोय 2 उकडलेले बटाटे, 2 लसणीच्या पाकळ्या ठेचून, 3 चमचे चिंचेचा कोळ, 2 चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, ओला नारळ वाटलेला आणि मीठ। बटाट्याला हा सगळा मसाला आपण लावून मॅरिनेट करून घेऊया। त्याच्यासाठी इथे मी साधारण 1 चमचा तेल टाकले, कच्चं तेल आहे। पाव चमचा हळद, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, मीठ, चिंचेचा कोळ, हे सगळं आपण हातानेच लावतोय। ते कालवण पण थोडंसं आंबट तिखट असलं की छान लागतं। आता आपण हे कालवण टाकून घेऊयात। साधारण 1-1.5 चमचा तेल तापलं की त्यात लसणीच्या ह्या 2 पाकळ्या आहेत त्या ठेचून टाकल्या। आता आपला हा लसूण जो आहे तो गुलाबी छान झाला आहे। आपण हे बटाटे जे आहेत मसाला लावलेला ते आपण त्यात टाकून घेऊया। थोडं जरा तेल जास्त टाकलं की असं छान चमचमीत लागतं। हे जे मसाला लावलेलं बोल आहे त्याच्यात पाणी टाकून ते पाणी आपण कालवणात टाकूयात। आता एक उकळी येऊ देऊया, झाकण ठेवते। आता आपल्या ह्या कालवणाला 5 मिनिटं झालीत उकळी येऊन, रंग तर चांगला दिसतोय। आता यात आपण ओल्या नारळाचं वाटण टाकूया। हे वाटण टाकल्यानंतर ह्याला झाकण न ठेवता 5 मिनिटं उकळी आणूयात। 5 मिनिटं उकळी दिल्यानंतर आपलं बटाट्याचं कालवण तयार आहे। मस्त असं झणझणीत कालवण झालंय बटाट्याचं। चला आता गरम गरम भाताबरोबर आपण खाऊयात। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि अनुया फीड्सला सबस्क्राईब करा।